सीपीआय कडनं काय शहराची परिस्थिती आहे? शहरामध्ये कोरोना काळामध्ये महापूर घरात बसून राहिले, नगरपालिकेमध्ये अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्या नाशिक शहरामध्ये जे काही भूखंड खाण्याचं काम चालू आहे, तपोवनाचं यांनी विकेंद्रीकरण करून ते एका कंपनीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पर्यावरणाचं वाटोळं केलेलं आहे. करारदारांचं भलं करण्याचं काम चालू आहे. बोला साहेब, नाशिक शहरामध्ये 121 लोकांपेक्षा अधिक बळी गेले रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आणि त्यांचा आक्रोश यांना दिसत नाही. या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं खड्ड्यांवरती साहित्य संमेलन आम्हाला घ्यावं लागलं. ते सर्व टीव्हीवरती जाहीर केलेलं आहे, पाहिले लोकांनी. अतिशय रस्त्याची वाट लावलेली आहे, रस्त्यातून सर्व पैसे कमवण्याचा धंदा सुरू केलेला आहे आणि नाशिक शहराचे रस्ते शोधण्याची गरज आता आलेली आहे आणि म्हणून संपूर्ण नाशिक शहरामध्ये रस्ते सर्व उद्ध्वस्त केलेले आहेत आणि ह्या रस्त्याच्या नावावरती राजकारण करून फक्त पैसे कमवण्याचं काम गेले 8 वर्ष सुरू आहे. प्रशासकीय अगदी आपण काय भूमिका आहे ते जाणून घ्या, सीपीआय कडनं जाणून घ्या. हे झाडांचा सगळं वृक्षतोड चालली आहे, झाडं तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करून कशाला विकास पाहिजे असं सर्वसामान्य नाशिककर म्हणतोय. साहेब, ज्यावेळेस नाशिकमध्ये महानगरपालिकेने नोटीस काढली की तपोवनाची आम्ही 1800 झाडं तोडणार आहोत, याच्यावरती भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकमेव राजकीय पक्ष आहे की आम्ही हरकत नोंदवलेली आहे आणि त्या दिवसापासून रस्त्यावरच्या आम्ही सहभागी आहोत. ठीक आहे बोला. नाशिक मनपाच्या शाळा अद्ययावत करणार आणि आरोग्याच्या प्रश्नावरती आरोग्य केंद्र चांगले सुशोभित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि नाशिक शहरामध्ये 2025 मध्ये महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सर्वात जास्त झाडं भारतीय जनता पक्षाने तोडलेत. पर्यावरणपूर्वक आम्ही काम करणार.